ओम श्री सद्गुरवे नमः. नमस्कार श्रोते हो. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12 भक्तियोगावर सुरू असलेल्या या मालिकेत आपले सहर्ष स्वागत. मागील भागात आपण जरी स्वतःला भगवंताचे भक्त म्हणत असलो तरी भगवंताने आपल्याला त्याचा भक्त मानले आहे का आणि भगवंताला आवडणाऱ्या भक्ताची लक्षणे कोणती हे पाहिले. तर या भागात आपण त्याच विषयाचा उर्वरित भाग पाहणार आहोत आणि भगवंतानेच त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरिता कोणता आणखी एक मार्ग सांगितला आहे त्याबद्दल आपल्याला ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माननीय सौ अपर्णाताई परांजपे विवेचन करून सांगणार आहेत. तर आत्ताच अपर्णा परांजपे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओज पाहण्याकरता बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा. ओम श्री सद्गुरवे नमः. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचं आपण चिंतन करतो आहोत. 12व्या अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. श्री ज्ञानेश्वरीतला 9वा आणि 12वा अध्याय हा वारकरी संप्रदायामध्ये नित्य उपासनेसाठी सांगितलंय, नित्य वाचनासाठी सांगितलंय. कारण या 2 अध्यायामध्ये संपूर्ण भक्तियोग म्हणजे भक्ती रहस्य दडलेलं आहे. आपण अध्यात्म मार्गामध्ये जे आहोत, आपल्या सर्वांना असं वाटतं की आपण भक्त आहोत आणि आपण भगवंताची, पण खरोखर आपण भगवंताचे भक्त आहोत का? आणि आपण भक्ती जी करतो तीच भक्ती भगवंताला अपेक्षित आहे का? आणि खरा भक्त कसा असतो? जो भगवंताला अतिशय प्रिय होतो. या सगळ्याची उत्तरं या 2 अध्यायांमध्ये दडलेली आहेत. विशेषत्वानी या 12व्या अध्यायात. कालच भाद्रपद वद्य षष्ठी, ज्याला आपण कपिला षष्ठी म्हणतो, त्या कपिला षष्ठीचा दिवस तोच ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या जयंतीचा दिवस. काल या ग्रंथाची 733वी जयंती आपण साजरी केली. ग्रंथाची जयंती साजरी करायची म्हणजे नक्की काय करायचं? केवळ त्या ग्रंथाचं पूजन? तर ते पूजन हे केवळ कर्म झालं. जयंती कशी आपण साजरी करू शकतो? त्या ग्रंथामध्ये जो प्रतिपाद्य विषय आहे तो प्रतिपाद्य विषय समजून घेणं. त्या ग्रंथामधून ज्ञानोबरायांनी जो उपदेश केला आहे तो आपल्या जीवनात उतरवणं म्हणजे त्याची जयंती साजरी करणे. आपण संकल्पही केला होता की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ एकदा तरी आपण हाती लिहावा आणि त्याप्रमाणे अनेकांचं ज्ञानेश्वरी लेखन पूर्णही झालं. काही जण अजूनही करतायत. ते लेखन आपल्याला पूर्ण करायचंय ज्यांचं राहिलंय त्यांनी. आणि जसं आपल्याला वेळ मिळेल तसं नेवाशाला जायचंय आणि त्या ग्रंथाचं जाऊन तिथे पूजन करायचं. हा संकल्प आपण केला. काही जण जाऊनही आले आणि काही जणांचं जायचं राहिलंय. भावी काळामध्ये आपण निश्चितपणे नेवाशाला जाऊन आपण जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या लिखित प्रतीचं पूजन करणार आहोत. आज 732 वर्ष या ग्रंथाला झाली.
आणि तरी सुद्धा त्यातलं तत्वज्ञान जराही जुनं झालेलं नाहीये. त्यातलं तत्वज्ञान आजही जीवनाला मार्गदर्शकच आहे आणि पुढेही ते मार्गदर्शन करतच राहणार आहे. जेव्हा असा ग्रंथ प्रकट होतो ना, ज्यातलं तत्वज्ञान त्रिकाल बाधित असतं, म्हणजे कुठल्याही काळामध्ये ते बाधित होत नाही, म्हणजे आता त्याचा काही उपयोग नाही असं होत नाही. अशा ग्रंथाचे जे ग्रंथकार असतात ते प्रज्ञावंत असतात, कारण ते तिन्ही काळाचा वेध घेऊ शकतात. संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबा राय असे प्रज्ञावंत आहेत. म्हणून ज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्द निशब्द आजही आपल्याला मार्गदर्शक ठरत. त्यातल्या 12व्या अध्यायाचं आपण चिंतन करतो. 12वा अध्याय हा भक्तांना विशेष प्रिय आहे, विशेष भावतो. कारण जीव ना जन्मतः भजनशीलच असतो असं ज्ञानोबा रायांनी सांगितलंय. भजणे म्हणजे जी गोष्ट आपल्याला आवडते त्याचं वारंवार चिंतन करणे म्हणजे भजणे. काही जण त्यांनाच भक्त म्हणतात, जे भजन करतात ते भक्त. काही जण विषयांचे भक्त असतात आणि काही जण भगवंताचे भक्त असतात. भक्तांचे अनेक प्रकार आहेत. जे विषयांचे भक्त असतात ना त्यांना आपण प्रापंचिक म्हणतो, निव्वळ प्रापंचिक. आणि जे भगवंताचे भक्त असतात, जे भगवंताच्या भक्ती वाचून अन्य काही जाणतच नाही, त्यांना आपण भागवत म्हणतो. आणि त्यांचीच भक्ती पुढे तीव्र झाली की तेच महाभागवत होतात. आपलंही उद्दिष्ट, आपलंही ध्येय हे महाभागवत होण्याकडे असलं पाहिजे. भक्त कोण? जो भगवंताला भजतो, त्याची उपासना करतो, तो भक्त. भागवत कोण? जो भगवंताची उपासना करतो आणि भगवंत सुद्धा त्याच्यावर प्रेम करतो, तो भागवत. दोघांचंही एकमेकांवर प्रेम असतं, दोघही एकमेकांची आठवण काढतात, ते भागवत. आणि महाभागवत कोण? एक वेळ तो भक्त भगवंताची आठवण काढणार नाही, पण त्याची भक्ती इतकी उत्कट असते, तो भगवंताशी इतका एकरूप झालेला असतो की त्यांनी जरी आठवण काढली नाही तरी भगवंत त्या भक्ताची आठवण काढतो, तो असतो महाभागवत. पितामह भीष्माचार्य असे महाभागवत, कुंती देवी महाभागवत, उद्धव हे महाभागवत, भक्त प्रल्हाद महाभागवत. अशा महाभागवतांची चरित्र आपल्याला आदर्श आहेत. का ते महाभागवत झाले? भगवंताला इतके प्रिय का झाले? हे सगळं रहस्य ज्ञानोबा रायांनी या 12व्या अध्यायात सांगितलंय. खरं तर भगवंतांनी स्वतःच्या मुखातूनच सांगितलंय.
आणि ज्ञानोबारायांनी आपल्यासाठी त्यातल्या सूक्ष्मातिसूक्ष्म गोष्टी मुद्दे विवरून सांगितले की कुठेही आपल्या मनात संदेह राहता कामा नये. अगदी या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला की भगवंता, तुझ्या भक्तांचे अनेक प्रकार आहेत. काही जण तुझ्या अव्यक्त रूपाची म्हणजे निर्गुण निराकार रूपाची उपासना करतात आणि काही तुझे व्यक्त म्हणजे साकार रूपाची म्हणजे सगुण रूपाची उपासना करतात. त्या दोघांमधील श्रेष्ठ कोण? अर्जुनाच्या निमित्ताने भगवंत आपल्याला सांगतायत. भगवंत म्हणतात की जी सर्व कर्म मला अर्पण करून निरंतर माझ्या ठिकाणी आपलं चित्त ठेवून माझ्या सगुण रूपाची उपासना करतात तेही श्रेष्ठ योगी असतात. आणि जे माझ्या निर्गुण निराकार अव्यय सर्वव्यापी स्वरूपाची उपासना करतात आणि मलाच येऊन मिळतात ते सुद्धा माझे श्रेष्ठच भक्त आहेत. अजून एक असतात की जे माझ्या अव्यक्त रूपाची उपासना करतात पण तरी सुद्धा कुठेतरी त्यांना ज्ञानाचा अहंकार असतो. त्यांचा हेतू फक्त माझी प्राप्ती माझी कृपा हा नसतो, तर अनेक लौकिक हेतू सुद्धा असतात. त्यांचा जो मार्ग असतो तो क्लेशकारक असतो. आणि नंतर पुन्हा भगवंत आपल्या सगुण भक्तांच्या उपासनेचा प्रकार सांगतायत अर्जुनाला. ते म्हणतायत 5व्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितले, 5व्या श्लोकात क्लेशकारक मार्ग सांगितलाय आणि 6व्या श्लोकात म्हणतायत की अरे अर्जुना, जे भक्त सगुण अशा माझ्या रूपाची उपासना करताना सर्व कर्म मला अर्पण करतात आणि अनन्य भक्ती योगाने मलाच माझेच ध्यान करून माझी उपासना करतात, शिवाय ज्यांनी माझ्या ठिकाणी माझं चित्त एकाग्र केलं आहे 7व्या श्लोकात सांगतायत, असं म्हणून भगवंत एक प्रतिज्ञा करतायत. काय म्हणतायत भगवंत? तेषामहं समुद्धर्ता. अशा भक्तांचा जन्म मृत्यूरूपी सागरातून उद्धार करणारा मीच होतो. आपल्या भक्तांना दिलेलं भगवंतानी हे सर्वश्रेष्ठ अभिवचन आहे. हा जन्म मृत्यूरूपी सागर पार करून जाणं, त्यालाच आपण भवसागर म्हणतो, अतिशय कठीण आहे. मी म्हणणारे सुद्धा यात बुडवून जातात, पुन्हा जन्माला येतात. अनेक संकट आहेत या भवसागरात. या सर्व संकटांवर मात करून पहिलं तीराला पोहोचणं, हा संसार सागर तरून जाणं स्वबळावर अतिशय कठीण आहे. अशा वेळेला भगवंत जर आपले उद्धार करते असतील तर आपण सहज हा संसार सागर तरून जाऊ शकतो. पण त्यासाठी काय करावं लागेल? भगवंताने सांगितलं आधीच की त्यांनी माझ्या ठिकाणी सर्व चित्त ठेवलेलं आहे, जे निरंतर माझीच ध्यानाने भक्ती योगाने उपासना करतात. अशांचा उद्धार करता मी असतो. जणू काही मी त्यांचा कैवारच घेतो. 84व्या ओवीत सांगितलंय, तेवी मी तया
जैसे असती तैसिया, कळी काळ नोकोनिया घेतला पट्टा. मी त्यांचा कैवार घेतो. आणि जे माझे खरे भक्त असतात ना, त्यांना संसाराची चिंताच राहत नाही. एरवी तरी माझ्या भक्त आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता पोरांना मागे. आणि असे जे भक्त ज्यांनी स्वतःला मला विकून टाकलंय, स्वतःला मला पूर्णतया समर्पित केलेलं आहे, ज्यांनी स्वतःच असं काही ठेवलंच नाही, ते भक्त जणू काही माझे कलत्र असतात. कलत्र म्हणजे सगळ्यात जवळची व्यक्ती, म्हणजे पतीला पत्नी किंवा पत्नीला पती, सगळ्यात जवळची. तसे हे जे भक्त आहेत ना, ज्यांनी स्वतःला मला विकून टाकलं, मला सर्वस्वी समर्पित झाले, ते माझे कलत्र असतात. आणि त्यांच्यासाठी काहीही करायला मला लाज वाटत नाही. काही सयानेही न लदे तयाचे. आणि मग पुढे माऊलीने वर्णन केलंय की अशा माझ्या भक्तांना, त्या भक्तांमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत ना. त्या भक्तांना भगवंत कसे तारून आणतात. कोणाला नामाच्या बळाने, कोणाला ध्यानाच्या बळाने, कोणाच्या पोटाला प्रेमाची पेटी बांधतात. असे प्रेम करणारे सुद्धा भक्त असतात ना, जसं गोपिकांनी केलं. सगळ्यांना ते हा भवसागर तारून नेतात. आणि मग 8व्या श्लोकात सांगतायत, म्हणून अर्जुना, असे जर माझं भक्त व्हायचं असेल तर काय करायला हवं? माझ्याच ठिकाणी मन वृत्तीरूप करून घाल, माझ्याच ठिकाणी बुद्धी स्थिर ठेव. असं जर करशील तर मृत्यूनंतर तू माझ्याच ठिकाणी येऊन पोहोचशील, यात संशय नाही. म्हणजे मन आणि बुद्धी आपल्याला भगवंताच्या ठिकाणी अर्पण करायची. करायची आहे. भविष्य काळ सांगितलंय, म्हणजे आता नाहीये. आपलं मन आणि बुद्धी कुठे असते हो? दिवसभरामध्ये जर आपण विचार केला तर आपली मन आणि बुद्धी कशा कशाचा विचार करत असते, कुठे कुठे अर्पित झालेली असते? भगवंताच्या ठिकाणी असते का? निरंतर ती भगवंताच्या ठिकाणी राहते का? किती काळ राहील? जेव्हा आपण पूजेला बसतो ना, तेव्हा फार तर. ज्ञानेश्वरी वाचत असो तेव्हा बुद्धी त्या भगवंताचा विचार करेल. भागवत वाचत असो त्यावेळेला विचार करेल. कोणी अभंग म्हणत असेल त्यावेळेला विचार करेल. पूजा करताना विचार करेल. पण इतर वेळेला आपलं मन आणि बुद्धी कुठे असते? प्रामाणिकपणे जर उत्तर दिलं तर आपली जास्त वेळ बुद्धी ही प्रपंचामध्ये असते. मन सुद्धा आणि बुद्धी सुद्धा. अशी प्रपंचात आसक्त झालेलं हे मन आणि प्रपंचाचाच विचार करणारी ही बुद्धी, तिला भगवंताच्या ठिकाणी स्थिर करायचंय. यालाच तर साधना म्हणतात. आणि ही जेव्हा आपलं मन आणि बुद्धी नित्य भगवंताच्या ठिकाणी स्थिर होईल, स्थिरावेल, तेव्हा हा देह गळून पडल्यावर आपण निश्चितपणे त्या भगवंतालाच प्राप्त होऊ, असं अभिवचन सुद्धा भगवंतानेच आपल्याला दिलंय. म्हणजे आता आपल्याला करायचं काय आहे? आपलं मन आणि बुद्धी ही एकरूप, मन आणि बुद्धीचं ऐक्य करायचंय आणि ते भगवंताच्या ठिकाणी समर्पित करायचं.
इथवर आपण गेल्या वेळेला आलो होतो. भगवंत सांगतायत, जे मनबुद्धी ही घर केले माझ्या ठाई, तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे. ज्यांनी आपलं मन आणि बुद्धी यांचं घर म्हणजे निवासस्थान हे भगवंत केलं, म्हणजे त्यांचं मन सुद्धा भगवंताकडे आहे आणि त्यांची बुद्धी सुद्धा भगवंताच्या ठिकाणी स्थिर आहे. जर दोन्ही गोष्टी भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्या तर त्या मन आणि बुद्धी बरोबर तिसरी एक गोष्ट असते आपल्याकडे, त्या दोघांना चिकटलेली, तो असतो अहंकार. अहंकार ना कधी नष्ट करता येत नाही पूर्ण, तो विलीन करता येतो किंवा त्या अहंकाराचा लय करता येतो. हा अहंकार कोणाच्या आधाराने पोचला जातो तर मनाच्या आणि बुद्धीच्या. त्या बुद्धीमध्ये येतं मी अपर्णा, मला जास्त कळतं, मी ज्ञानेश्वरी वाचली, मी भागवत वाचलं. ह्या मी 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 हा जो शब्द आहे ना, हा कुठे येतो, जागतो कुठे आपल्या बुद्धीत. म्हणून हा अहंकार हा बुद्धीला चिकटलेला असतो. ते मन ज्या ज्या गोष्टींची इच्छा करतं ना, ते ह्या अहंकाराचमुळे. मग जेव्हा आपण आपली मन आणि बुद्धी जर आपण भगवंताच्याच ठिकाणी अर्पण केली तर अहंकार सुद्धा आपोआप भगवंताच्याच ठिकाणी अर्पित होईल, आपल्याला चिकटणार नाही, म्हणजे त्याचा लय होईल. आता अहंकाराचा लय झाल्यावर मग भेद उरेल का हो भगवंत आणि भक्त? भेद का आहे? कारण मी कोणीतरी वेगळा, मी कोणीतरी वेगळी, हा अहंकार आपल्याकडे शिल्लक आहे, म्हणून द्वैत आहे. भगवंताने सांगितलं की अहंकार लोपी द्वैत जाय. अहंकार लोपला ना तर द्वैतही नाहीसं होतं. ह्या 99व्या ओवीत भगवंत तेच सांगताय की ज्यांनी मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पित केली, माझ्याच ठिकाणी त्याचं घर केलं, तर अहंकार सुद्धा आपोआप तिथे निघून जातो आणि मग मी तू ऐसे उरे. सांगा बघा, मी आणि तू असं काही उरेल का? उरणारच नाही. आपण शाळेत असताना प्रयोग केले होते, मला आठवतं 10वीला असताना धडा होता, त्याच्यामध्ये मिश्रण आणि संयुग असा प्रकार होता. मिश्रण कशाला म्हणतात आणि संयुग कशाला म्हणतात? जेव्हा दोन घटक एकमेकांमध्ये मिसळले जातात, ते मिसळल्यानंतर जेव्हा ते पुन्हा वेगळे करता येतात तेव्हा त्याला मिश्रण म्हणतात. आपापले गुणधर्म एकत्र केल्यावर सुद्धा वेगवेगळे राहतात. आपण लौकिकातलं उदाहरण घेऊया ना, अगदी रसायनशास्त्रातलं नको घ्यायला. आपण भेळ करतो, काय घालतो भेळमध्ये? कुरमुरे घालतो, शेंगदाणे घालतो, शेव घालतो, हे सगळे घटक, अजून बऱ्याच गोष्टी, हे सगळे घटक जेव्हा आपण त्या भेळेमध्ये एकत्र करतो तरी तो प्रत्येक घटक, कुरमुऱ्याची चव वेगळी, त्या शेंगदाण्याची चव वेगळी, त्या चण्याची चव वेगळी, त्या शेवेची चव वेगळी, त्याच्यात थोडंसं मीठ घालतो, चाट मसाला घालतो, त्या प्रत्येकाची चव वेगवेगळी. ही भेळ केल्यानंतर सुद्धा शिल्लक राहते. भेळ एकत्र छान लागतेच, तरी प्रत्येक त्यातला पदार्थ आपलं वेगळं अस्तित्व राखून ठेवतो. आणि एखाद्याला वाटलं की नको मला शेंगदाणे, दात दुखतायत, तर त्या भेळेतले शेंगदाणे वेगळे काढू शकतो, चणे वेगळे काढू शकतो, म्हणजे त्या भेळेतले पदार्थ एकरूप झाले का? नाही, वेगळं अस्तित्व राहिलं. तेच दूध आहे आणि छोट्याशा वाटीमध्ये दही आहे, त्याला आपण विरजण म्हणतो, 1 चमचा. ते 1 चमचा दही घेतलं आणि मी ते दुधामध्ये मिसळलं, चांगलं एकजीव केलं आणि ठेवून दिलं.
काही तासानंतर जे तयार होतं ना पदार्थ, त्याला आपण दही म्हणतो, त्या दह्यामध्ये पण 2 घटक होते सुरुवातीला. जेव्हा मिसळले तेव्हा एक दूध होतं आणि 1 चमचा दही होतं, विरजण म्हणून लावलेलं. पण जेव्हा ते संपूर्ण दुधाचं जेव्हा दही होतं, एखादा म्हणाला की नको नको, आता मला परत माझं दूध वेगळं करून हवं, तर वेगळं करता येतं का हो दूध? बरं, ती दुधाची मूळ चव दही झाल्यावर राहते का? नाही, गुणधर्म बदलतात, ते एकरूप होऊन जातात. तसं जेव्हा मन, बुद्धी, अहंकार भगवंताच्या ठिकाणी समर्पित होतात ना, तेव्हा ते संयुग बनतं. जेव्हा जेव्हा एकापेक्षा जास्त पदार्थ एकत्र मिसळले जातात आणि ते स्वतःचे गुणधर्म पूर्णपणे बदलले जातात, ते गुणधर्म शिल्लकच राहत नाहीत, इतके एकरूप होऊन जातात की त्यांना पुन्हा वेगळंच करता येत नाही. त्याला संयुग म्हणतात. आणि जे वेगळं करता येतात ते असतात मिश्रण. इथे जे सांगितलंय ना ते भगवंतांचे ते संयुग आहे. मन, बुद्धी, अहंकार सगळं भगवंताच्या ठिकाणी समर्पित केलंय. स्वतःचं काही वेगळं अस्तित्व उरलंच नाही आता. आता पुन्हा वेगळं करताच येणार नाही. म्हणून भगवंत सांगतात, तरी सांगे मग काही मी तू ऐसे हो रे. मग तू आणि मी असं वेगळं काही उरणार आहे का? सगळे एकरूप होऊन जाणार. आणि मग हे समजवायला ज्ञानोबारांनी काही उदाहरणं दिली. म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे, का रविबिंबा सवे प्रकाश जाय. दिवा मालवला ना वाऱ्याने की ते तेज सुद्धा नाहीसं होतं. रविबिंब म्हणजे सूर्य जेव्हा अस्ताला जातो त्याच्याबरोबर प्रकाश सुद्धा नाहीसं होतो. ही ओवी ना दोन्ही अर्थाने आहे. एक घडलं की दुसरं सहज साधलं जातं. 100वी ओवी. भगवंत सांगताय, दीप पालवे सवेची तेजमाल. दिवा लावलेला असतो, त्या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला घरातल्या सगळ्या वस्तू दिसतात. दिवा किंवा आपण म्हणून ट्यूबलाईट, त्या ट्यूबलाईटच्या प्रकाशात आपल्याला घरातल्या सगळ्या वस्तू दिसत असतात. पण जी ट्यूबलाईट बंद केली, ते बटन बंद केलं तर आपल्याला काही दिसणार आहे का हो? नाही दिसणार. आपल्याला हे जग, हे द्वैत का दिसतं? कारण आपलं मन आणि बुद्धी आणि अहंकार हे सगळं वेगवेगळं आहे. त्या मनामुळे जाणीव होते, त्या बुद्धीमध्ये विचार येतो, अहंकार मी कोणीतरी वेगळा, मी कोणीतरी वेगळी, ही जाणीव असते. म्हणून हे सगळं जग आपल्याला दिसतं, म्हणून हे सगळं द्वैत दिसतं. पण ज्या क्षणी मन, बुद्धी, अहंकार सगळं भगवंतामध्ये लीन होऊन जाईल तेव्हा हे जग दिसेल का हो आपल्याला? हे द्वैत दिसेल का? सगळं अद्वैत होऊन जाईल. काही भिन्नता दिसणारच नाही, हे विश्व दिसणारच नाही भिन्न. सगळीकडे तो भगवंतच अनुभवायला येईल. आपण सुद्धा त्याचंच रूप. आपण कोणी वेगळे असं जाणवणारच नाही. जसं तो दीप मालवल्यावर काहीच दिसत नाही किंवा सूर्यास्त झाल्यावर सूर्य उगवलेला असतो तेव्हा सगळं जग दिसतं, तेव्हा हे सगळं द्वैत वस्तू पदार्थ दिसतात. पण जेव्हा सूर्य अस्ताला जातो, तो प्रकाश त्याच्याबरोबर नाहीसा होतो, तेव्हा काहीच दिसत नाही. तसंच मन, बुद्धी, अहंकार भगवंताच्या ठिकाणी जर अर्पण केलं तर काहीच भेद शिल्लक राहत नाही, असं भगवंतांनी त्या उदाहरणाने आपल्याला सांगितलं. आणि म्हणून भगवंत म्हणतात, अजून एक उदाहरण दिलं, उचललेल्या प्राणासरीशी इंद्रिय निगती जैसी तैसा मनोबुद्धीपाशी अहंकार येतेच. आता आपण बघितलं, देहातून प्राण निघून गेला तर इंद्रिय दिसतात ना. जेव्हा माणूस मरतो, मृत पावतो, आपण म्हणतो याचा प्राण गेला.
प्राण गेला तरी इंद्रिय दिसत असतात, हात असतात, पाय असतात, डोळे असतात, कान असतात, नाक असतात, पण ती इंद्रिय कार्य करू शकतात का हो प्राण गेल्यावर? असतात जागेवर पण कार्य करू शकत नाही. म्हणून ज्ञानोबाराने नेले उचललेल्या प्राणासरीशी इंद्रिय निगती घ्यायचे. म्हणजे प्राण निघून गेल्यावर इंद्रिय सुद्धा निष्प्रभ होतात, काहीच कार्य करू शकत नाही. तैसा मनोबुद्धीपाशी अहंकार ये. तसं मन आणि बुद्धी एकदा का मला अर्पण केली ना की अहंकार आपोआप नाहीसा जात होतो, म्हणजे काम करेनासा होतो, म्हणजे अहंकार शिल्लक राहत नाही, म्हणजे तो विलीन होतो. किती छान समजून सांगितले ज्ञानोबारायाने. म्हणजे जर अहंकार घालवायचा म्हणलं, एखादा म्हणेल की नाही हा अहंकार शत्रू आहे आपला, कारण वारंवार अभंगातून ओव्यांमधून आपण तेच वाचतो की अहंकार हा खूप वाईट. म्हणून संत सांगतात अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांचा. हा अहंकाराचा वारा आपल्याला लागता कामा नये. म्हणून एखाद्या म्हटलं की मी अहंकार नष्ट करून टाकीन, तर कठीण आहे अहंकार नष्ट करणं. मग सोपी युक्ती काय ज्ञानोबारायांनी सांगितली, म्हणजे भगवंताने सांगितले की मन आणि बुद्धी आहे ना त्याच्यात जवळ अहंकार असतो. एकदा का मन बुद्धी भगवंताला अर्पण केली ना की आपोआप अहंकार नाहीसा होतो, तो काही दूर करावा लागत नाही. म्हणजे आपल्याला आता फक्त काय करायचंय, मन आणि बुद्धी त्या भगवंताला अर्पण करायची. म्हणून माझी स्वरूपी मनबुद्धी ये निक्षेपी ये तुले सर्वव्यापी मी जे होशी. म्हणून माझ्या स्वरूपात तुझी मन बुद्धी अर्पण करून टाक, की मग तू सुद्धा मीच होऊन जाशील. जसा भगवंत सर्वव्यापी आहे तसा आपणही होऊ. आणि हे सगळं सांगितल्यावर भगवंत खात्रीने सांगतायत, अगदी शपथ घेऊन सांगतायत. म्हणतायत या बोला काही अनारिसे नाही, आपली आण पाही वाहतो असेगा. भगवंत म्हणतो अरे अर्जुना, हे मी जे तुला सांगितलं ना ह्यापासून दुसरं वेगळं काहीच नाही, हेच तर रहस्य आहे. मी शपथ घेऊन, स्वतःची शपथ घेऊन तुला सांगतो. भगवंताने सगळं रहस्य आपल्या पुढे उघड केलंय आणि ज्ञानोबारायांनी ते आपल्याला सोपं करून सांगितलंय. आता पुढे काय सांगतात 9व्या श्लोकात ते आपण बघूया. संतोष सर वाचताय. अतचित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील तर हे अर्जुना, अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर. आपले ही ओवी ऐकली मी आणि अभ्यास हा शब्द म्हटला की भीतीच वाटते. बघा ना, लहानपणापासून आपण कशाचा धसका घेतो, अभ्यासाचा. अभ्यास करायचं म्हटलं की टेन्शन येतं, पण अभ्यास केल्याशिवाय काही मिळतच नाही. आपण जे काही आता शिक्षण घेतलं असेल एका इयत्तेतून पुढच्या इयत्तेत, त्यातून पुढे अभ्यास केल्याशिवाय काही गती आहे का हो? परीक्षेला बसायचं तर अभ्यास केला पाहिजे. आता परीक्षा द्यायची असेल तर अभ्यास केला पाहिजे. म्हणून काही जण म्हणतात आम्ही परीक्षेलाच बसणार, म्हणजे अभ्यास करायची भानगडच नाही. आपण ज्ञानेश्वरीच्या परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं, सांगितलं सगळ्यांना की आपण ज्ञानेश्वरीच्या परीक्षा घेणार आहोत. परीक्षा म्हटले की सगळेजण, बरेच जण आले होते सुरुवातीला, आम्हाला ज्ञानेश्वरीचा अभ्यास शिकायचे हो, ज्ञानेश्वरी शिकायचे, ज्ञानेश्वरी समजून घ्यायचे. मी म्हटलं हो, ती ज्ञानेश्वरी समजण्यासाठीच आता आपण ज्ञानेश्वरीच्या परीक्षा घेतो. परीक्षा म्हटलं की नाही, परीक्षा नको, आम्हाला शिकू पण आम्हाला परीक्षा नको. का परीक्षा नको? पण अभ्यास करावा लागतो ना. म्हणून काही जण परीक्षेलाच बसत नाही. आता जे परीक्षेला बसत नाही ते पुढच्या वर्गात जातील का हो? त्यांची प्रगती होईल का? परीक्षेच्या निमित्ताने आपण अभ्यास करतो, अभ्यासाच्या निमित्ताने आपलं चिंतन होतं. म्हणून अभ्यास करायला भगवंतांनी आपल्याला सांगितलंय. त्यामुळे अभ्यासा वाचून कोणाचीही सुटका नाही. अगदी आपण म्हणतो आता ह्या वयात कुठे अभ्यास करणार, का अभ्यासाला कुठलंच वय लागत नाही. जेव्हा माणूस मोबाईल शिकला, मोबाईल नवीन होता
येत होता का हो वापरता? नंतर त्याचे वेगवेगळे फीचर्स येत गेले. पण आपण ना शिकलो की नाही तो मोबाईल वापरायला, म्हणजे काय केलं? अभ्यासच केला. जेव्हा एखादी गृहिणी घरामध्ये एखादा चांगला पदार्थ बनवायला शिकते, पहिल्यांदा अगदी जमतोच असा नाही, पण ती पुन्हा पुन्हा युट्यूबवर बघते, त्याच्यामध्ये काही टिप्स दिलेल्या असतात, त्या टिप्स बघते, मग त्या टिप्स वापरून बघते. आधी सुरुवातीला इडली केली, छान एकदम तडतडीत झाली हो, फुगलीच नाही. मग कळलं की इडली फुगण्यासाठी काय करायचं. मग ते कौशल्य मिळवलं. ते कौशल्य मिळवण्यासाठी अभ्यास करावा लागतो. कुठलीही गोष्ट अभ्यासाशिवाय साध्य होत नाही. साधं रोज कामावर जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढायचं, ह्याचा पण अभ्यास असतो. आपले मंदार सर आधी पुण्याच्या कॉलेजमध्ये होते. पुण्याला असं ट्रेन रेल्वेचा काही प्रश्नच नव्हता प्रवास करायचा. त्यामुळे ते मुंबईला यायला घाबरत होते, म्हणाले नको मुंबईचं कॉलेज, मुंबईच्या कॉलेजमध्ये मी आलो तर मला ट्रेनने जावं लागेल. जो बाहेरगावचा एखादा माणूस मुंबईत येतो ना आणि पहिल्यांदा रेल्वे स्टेशन बघतो सकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये, आणि प्लॅटफॉर्मवर जी गर्दी बघतो ना मुंग्यांसारखी, धसका घेतो, म्हणतो नको मुंबईत नोकरी करणं नको. तरी मंदार सर डेअरिंग करून आले, मुंबईच्या कॉलेजमध्ये मिळाली नोकरी. पहिला दिवस होता कॉलेजला जाण्याचा, उभे राहिले प्लॅटफॉर्मवर, मला की चढायला मिळालं की आपण चढू. कुठे हो, 4 तास प्लॅटफॉर्मवरच राहिले ते, कारण चढायला मिळतच नव्हतं. मग त्यांनी कळलं अशा ट्रेन सोडून काही आपण वेळेवर कॉलेजला पोहोचणार नाही. आता प्रयत्न केला पाहिजे आज कसं चढता येईल. कदाचित सुरुवातीला जमलं नसेल, पण आता ते एकदम एक्सपर्ट झाले. कोणत्याही वेळेला ट्रेनमध्ये कसेही घुसू शकतात. हा ट्रेनमध्ये घुसण्याचा पण एक अभ्यास असतो. म्हणजे अभ्यासाशिवाय कोणाची पण सुटका नाही. तो अभ्यासच करायला भगवंत सांगताय. आपण म्हणतोय मन बुद्धी कसं काय भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवायचं हो? कारण मन इतकं चंचल, आत्ता इकडे तर दुसऱ्या क्षणी मनात काय विचार येईल सांगता येत नाही. कधी कधी त्या मनाच्या मागे बुद्धी सुद्धा जाते, त्या बुद्धीचा अंकुशच राहत नाही मनावर. ते मन त्या बुद्धीला सुद्धा आपल्या बरोबर फरफटत नेतं. मग ही मन आणि बुद्धी, मन इतकं चंचल प्रमाथी, त्याला त्या भगवंताच्या ठिकाणी कसं बाबा एकाग्र करायचं, स्थिर कसं करायचं? आधी ते मन भगवंताच्या ठिकाणी जाणंच कठीण आहे. ते गेल्यावर तिथे त्याला स्थिर राहणं कठीण आहे. आत्ताच आम्ही मथुरा वृंदावन प्रवासाला गेलो होतो. आम्ही रस्ता कसला घेतला होता माहितीये? तिकडे माकडांचा. कारण आमच्या आधी माधुरी ते तिथे गेल्या होत्या, आगडेकर आपल्या हरिभक्त आहेत. त्यांनी मला मेसेज करून सांगितलं तिथे माकडांचा खूप त्रास आहे हो, काठी घेऊन या, आणि चष्मा तर अजिबात डोळ्याला लावू नका, चष्मा लावला की ते काढून देतात. आता आम्ही गेलो होतो भगवंताचं दर्शन घ्यायला, म्हणजे मन आणि बुद्धी कुठे पाहिजे? त्या भगवंताच्या ठिकाणी स्थिर व्हायला पाहिजे, भगवान श्रीकृष्ण. पण आमचं मन इकडे माकड, इकडनं माकड येते का, तिकडनं माकड येते का, सगळं लक्ष त्या माकडांकडेच राहायला लागलं. ते मन सुद्धा त्या माकडांसारखंच असतं. ते माकड स्थिर असतं का? आम्ही ते माकडांना बघत होतो. मला विचार आला की माकड कशी उड्या मारत असतात, वाटतील तशी उड्या मारतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांना पडण्याची काही भीतीच नसते, जरा स्थिर राहत नाही. कुठे बसलेलं माकड रस्त्यावर दिसलं तरी सुद्धा ते काहीतरी चाळे करत असतं. हे माकड जसं असतं ना, जराही स्थिर राहत नाही, तसं आपलं मनही असतं, जरा काही स्थिर राहत नाही, एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उड्या घेतच असतं. अशा मनाला स्थिर करायचं म्हणजे काय करायचं? कसं करता येईल?
कारण जेव्हा भगवंत म्हणाले की मन आणि बुद्धी तुझी स्थिर व्हायला पाहिजे माझ्या ठिकाणी, अर्जुनाच्या मनात तर तेच आलं पहिल्यांदा. आपल्या मनात सुद्धा आलं ना अगदी तसंच. ही स्थिर करायची कशी? भगवंतानी न सांगता ओळखलं की पहिली अडचण येणार मन आणि बुद्धी स्थिर करणं. त्यालाच म्हणतात चित्त. चित्त म्हणजे काय? मन बुद्धी. यामध्ये अहंकार असतो त्या मनबुद्धीला चिकटलेला. ते भगवंताच्या ठिकाणी स्थिर करायचं. त्या भगवंताने लगेच उपाय सांगायला सुरुवात केली. आपल्या त्या श्लोकामध्ये नाही दिसणार, पण ज्ञानोबारायांनी आपल्यासाठी अगदी सोपं करून सांगितलं. काय म्हणतात ज्ञानोबाराय? अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देऊ. अरे अर्जुना, किंवा हे चित्त तू मन आणि बुद्धी याच्या सहित माझ्या ठिकाणी अचुंबित म्हणजे विषय वासना विरहित. अचुंबित म्हणजे विषय आणि वासना जराही मनात येऊ न देता जर माझ्या ठिकाणी तू स्थिर करू शकत नसशील तर एक गोष्ट कर. आता ज्ञानोबाराय आणि भगवंत काही वेगळे नाहीच. महाविष्णूंचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आणि महाविष्णूंचाच अवतार आहेत भगवान श्रीकृष्ण. दोघही तेच सांगतायत ना. ज्ञानोबराय अलीकडचे कलियुगातले, त्यामुळे ते आपल्याला अधिक सोपं करून सांगतायत. त्यांनी ओळखलं, जर सांगितलं ना साधकांना की मन बुद्धी माझ्या ठिकाणी एकाग्र करा, की ते घाबरून पळूनच जातील. म्हणतील नको भक्ती बाबा, मन बुद्धी भगवंताच्या ठिकाणी कधी स्थिर होणार. म्हणून थोडी युक्तीने सांगायला सुरुवात केली. आपण कसं लहान मुलं ऐकत नसतील की त्यांना युक्तीने सांगतो ना, बघ तू हे कर, हा एवढा अभ्यास कर, एवढा अभ्यास केलास ना तर मी तुला चॉकलेट देईन. त्याचा आवडता पदार्थ. जास्त नाही, थोडाच आहे अभ्यास, पटकन होईल. खूप असतो पण आपण सांगतो काय, थोडासाच आहे, पटकन होईल, आणि एवढासा अभ्यास केलास ना की मी तुला चॉकलेट देईन. तसं आपल्याला सांगतायत. तरी गायसे करी यया आठा पहारा माझारी, मोटके निमिष भरी देतू जाय. अरे फार काही नको रे, एक असं कर. या 8 प्रहारांमध्ये, 8 प्रहर म्हणजे 24 तास, या 24 तासामध्ये मोटके निमिष भरी देतू जाय. अगदी थोडस निमिष. निमिष म्हणजे आपल्या पापण्यांची उघडझाप होते ना, तेवढा काळ त्या निमिष म्हणतात. काही क्षण दे रे. मी काही तुला 24 तास माझ्या ठिकाणी तुझं मन बुद्धी चित्त स्थिर करायला सांगत नाही. अगदी निमिषभर, क्षणभर तुझं हे चित्त माझ्या ठिकाणी स्थिर कर. 24 तासामध्ये क्षणभर. मग असं सांगितल्यावर आपल्याला बरं वाटतं ना, ठीक आहे 24 तासामध्ये क्षणभरच भगवंताकडे चित्त स्थिर करायचंय, काही कठीण नाही. म्हणजे निदान आपण पळून जाणार असतो ते जरा थांबतो, थोडं आश्वासन मिळतं आपल्याला. ठीक आहे 24 तास नाही करायचं, निमिषभर करायचं. म्हणून ज्ञानोबारायांनी हरिपाठात पण आपल्याला सांगितलं, देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधे यायला. इतकं पहिलं वाक्याचा मोह सगळ्यांना पडतो. बरं आहे म्हणे देवाच्या दरवाज्यात क्षणभर उभं राहिलं तरी सुद्धा आपल्याला मोक्ष मिळणार, मुक्ती आपल्याला मिळणार. पण यात असलेली ज्ञानोबाची मेघ आपल्याला कळत नाही. तुकोबाराने सांगितलं ज्ञानोबाची वेग म्हणजे असं वर वर वाटायला खूप सोपं वाटतं हो, पण त्यात काहीतरी असं असतं की जे आपल्याला कळतच नाही, तिथपर्यंत आपण पोहोचतच नाही. तुकोबाराने सांगितले का ज्ञानोबारायांचा वचनाचा अर्थ लावणं काही सोपं नाहीये. त्याच्यापेक्षा त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलेलं चांगलं. त्यांच्याच कृपेने त्यांच्या वचनाचा अर्थ आपण लावू शकतो. तशी ही ओवी आहे.
तरी गायसे करी या आठा पहारा माजारी मोटके निमिष भरी दे तू जाय. असं तू जेव्हा निमिषभर या 24 तासातलं निमिषभर माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करशील ना, मग काय होईल? मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल. हे सगळं सायकोलॉजी आहे. निमिषभर का होईना आपण कल्पना करू की काही क्षण भगवंताच्या चरणावर आपलं चित्त स्थिर झालं, अशी कल्पना करूया. आपण डोळे मिटूया, त्या भगवंताचे चरण आठवूया आणि ते चरण आठवताना बाकी काहीच आठवायला नको. आपला देह सुद्धा आठवायला नको, काहीच नाही. आजूबाजूला काय चालतंय, कसला आवाज आहे, काहीही नाही. जर आजूबाजूच्या कसली जाणीव असेल, आपल्याला राहत असेल, तर ते मनबुद्धीसहित होणारच नाही. म्हणजे एक क्षण भगवंताच्या ठिकाणी चित्त एकाग्र करायचंय, पण तो एक क्षण एकाग्र करताना तो एक क्षणभर आपल्याला सगळ्याचा विसर पडला पाहिजे, देहासकट आजूबाजूच्या सगळ्या घटकांचा. आपल्याला काही ऐकायला यायला नको, आपल्याला काही जाणवायला नको, आपल्या देहाचंही भान राहायला नको. असा एक क्षण, असा एक क्षण देणं सुद्धा कठीण आहे ना. करून उद्या पूजेच्या वेळेला आपण प्रयोग करूया. त्याला सर अभ्यास म्हणतात. आणि असं करता करता आपण प्रयत्न करू की एक क्षण का होईना माझा कसलाच विचार नको माझ्या मनामध्ये, मी भगवंताचं ध्यान करतो आहे किंवा ध्यान करते आहे, हा सुद्धा विचार माझ्या मनाला शिवता कामा नये. इतकं त्या भगवंताशी एकरूप होता आलं पाहिजे. एक क्षण कदाचित सुरुवातीला नाही होणार, डोळ्यापुढे मुळात भगवंताची पावलंच येणार नाही. आणि पावलं जर आली तरी मग मी वेगळा आणि ती पावलं वेगळी, म्हणजे देहाचं भान राहिलं. पण प्रयत्न करू की फक्त आता ती पावलं दिसतील, मला माझ्या देहाची जाणीव राहणार नाही. मी श्वास घेते आहे किंवा नाही याची जाणीव राहणार नाही. मी कुठे स्टुलावर बसले का मी जमिनीवर बसली याची जाणीव राहणार नाही. त्या जमिनीचा स्पर्शही मला जाणवणार नाही. इतकं एकाग्र एक क्षण मला होता येतंय का? असं करता करता ज्या क्षणी आपण असं भगवंताशी एकरूप होऊ, काही क्षण का होईना, निमिष, त्या क्षणी जो सुखाचा अनुभव येईल ना, हे काहीच नाही. आता त्या भगवंता व्यतिरिक्त काहीच नाही, आपणही नाही. सगळीकडे तोच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही अस्तित्वच नाही. हा जेव्हा तो क्षणभर अनुभव येतो ना, ते खरं सुख असतं. आणि असं सुख जेव्हा साधक क्षणभर अनुभवतो ना, तेव्हा त्याला असं वाटतं की पुन्हा अनुभवावं, पुन्हा अनुभवावं, पुन्हा ते मला अनुभवता आलं पाहिजे. जसा एखादा पदार्थ आपल्याला आवडला ना, त्याची चव आवडली की आपल्याला असं वाटतं ना की पुन्हा कधी मला तो खायला मिळेल, अजून हवा, अजून त्याची चव हवी, अजून ती चव रेंगाळते माझ्या मुखावर, जिभेवर. असं आपण एखाद्या पदार्थाच्या बाबतीत बोलतो ना, तसं त्या भगवंताशी एकरूप झालेलं ते एक क्षण, तो एका क्षणाचं सुख, ते इतकं अलौकिक असतो तो अनुभव की ते सुख पुन्हा पुन्हा अनुभवावं असं वाटतं. मग त्या साधकाला ओढ लागते की ते सुख पुन्हा अनुभवावं, पुन्हा मला अनुभवता येईल का ते सुख. असं कोणी अनुभवलं होतं माहितीये? नारद देवर्षींनी. छोटेसे होते नारद, मातेचा मृत्यू झाला, त्याच्या आधी संतांची संगती लाभली होती. भागवत महापुराणात कथा आहे. देवर्षी नारदांनी स्वतःच्या मुखातून सांगितली श्री व्यास महर्षींना. निघाले मातेच्या निधनानंतर भगवंताच्या शोधासाठी, त्या संतांच्या मार्गदर्शनाखाली जायचंय. उत्तरेकडे निघाले. एक ध्यास होता, त्या भगवंताचा अनुभव मिळाला पाहिजे मला. त्या ध्यासाने निघाले. थकले चालून चालून. एक झाड लागलं, त्या झाडाखाली विसावले.
बाजूला पाण्याचा साठा होता, तलाव होता, त्या तलावातलं पाणी प्यायले आणि विसावले, डोळे मिटले आणि तरी सुद्धा त्या भगवंताचं ध्यान करत होते डोळ्यापुढे. त्या भगवंताची मूर्ती, त्याचा तो मूर्ती विग्रह आहे की भगवंताची मूर्ती डोळ्यापुढे येईल काय पाहत होते. आणि ते पाहत असताना, त्या भगवंताचं नाम घेत असताना एक क्षण असा आला की तो बाहेर जो भगवंत डोळ्याच्या पुढे, मिटल्या डोळ्यापुढे ते पाहत होते, तो त्यांच्या अंतःकरणात प्रकाशमान झालेला त्यांनी पाहिला. स्वतःच्या अंतःकरणात त्या भगवंताचा अनुभव घेतला, म्हणजे स्वतः भगवत स्वरूप झाले, त्याच्याशी एकरूपता पावले अगदी एक क्षण. आणि दुसऱ्या क्षणी ती प्रतिमा नाहीशी झाली हृदयात. तो क्षणाचा अनुभव इतका सुंदर होता की नारद देवर्षी वेडेपिसे झाले. पुन्हा ते दिसला पाहिजे, पुन्हा तो भगवंत मला तो माझ्या हृदयात, तो अंतःकरणात दिसला पाहिजे. पुन्हा डोळे मिटायला लागले, पुन्हा त्या भगवंताचं नाम घ्यायला लागले की पुन्हा तो दिसावा. पण दिसेच ना. तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीतून भगवंतांनी सांगितलं, नारदा, तू जी संतांची सेवा केलीस ना 4 महिने, त्या सेवेचं फळ म्हणून माझं तुला हे क्षणभर दर्शन झालं. पण अजून तुझं प्रारब्ध शेष आहे. अजून तुझ्या अंतःकरणातून सगळे विकार, वासना नष्ट झाल्या नाहीत. आणि जोवर या विकार वासना नष्ट होत नाही, तोवर माझं हे सुख पुन्हा अनुभवता येत नाही. पण अशीच उपासना, असंच माझं ध्यान, असंच माझं चिंतन तू वारंवार करशील, सातत्याने करशील, तर हे युग जेव्हा संपेल तेव्हा पुढच्या युगामध्ये तू माझा पार्षद होशील. एक अभिवचन मिळालं नारद देवर्षींना भगवंताकडून. आनंदाने नाचायला लागले. म्हणाले, का होईना या युगात नाही, पण पुढच्या युगामध्ये मी भगवंताचा पार्षद होईन. आणि मग उरलेलं सर्व आयुष्य केवळ त्या भगवंताचं नामस्मरण, त्याचं चिंतन भगवंताचं आणि त्याचंच संकीर्तन भगवंताच्या गुणांचं. नारायण नारायण म्हणत संपूर्ण आयुष्य घालवलं. जेव्हा त्या देहाचं प्रारब्ध संपलं, त्या देह गळून पडला. पुढच्या कल्पाच्या प्रारंभी ब्रह्मदेवाच्या श्वासातून ते बाहेर झाले, प्रकटले आणि भगवंताचे पार्षद झाले. म्हणजे त्यांनी ते सुख काही क्षण अनुभवलं होतं, पण ते ज्यांनी ते सुख अनुभवलं ना, त्याला त्याची गोडी लागते. आणि एखाद्या विषयाची गोडी लागली ना, की मग बाकीचे जे विषय असतात ना, ते बाजूला पडतात. म्हणून ती गोडी लागणं खूप महत्वाचं असतं. बघा ना, मोबाईलची गोडी लागली की बाकीचं काही आठवतं का हो? किती वेळ गेला कळतं? लहान मुलांना आता ते मोबाईलचं व्यसन लागल्यासारखं झालंय, सवय लागली. त्या मुलांना काहीच नको असतं, मोबाईल हवा असतो. मग ते मोबाईल बघत बघत जेवणार. मग ते मोबाईल बघत असताना ती मुलं, त्यांना काहीही भरवलं ना तरी ते खातात. त्या पदार्थाची चव काय आहे, त्याचं रंगरूप कसं आहे, काही त्यांना कळत नसतं. आई हाक मारते का वडील हाक मारतात ते कळत नसतं. सगळ्याचा विसर पडतो. फक्त दिसत असतो मोबाईल. कारण ते मोबाईलचं सुख, त्याच्यापुढे सगळं तुच्छ वाटतं. तसं जेव्हा भगवंताची आवड वाटेल ना, त्या भगवंताविषयी प्रेम वाटेल, त्याचं ते सुख क्षणभर का होईना अनुभवता येईल, तेव्हा ते सुख पुन्हा मिळावं, पुन्हा मिळावं अशी जेव्हा ती ओढ वाटायला लागेल, आणि त्यासाठी आपण पुन्हा पुन्हा त्या भगवंताचं ध्यान करू, पुन्हा तो मला दिसावा आणि तो भगवंत आपल्या दृष्टीपुढे दिसता दिसता आपण त्याच्याशी एकरूप होऊन जावं, ते अद्वैताचं सुख अनुभवता यावं काही क्षण का होईना, म्हणून पुन्हा पुन्हा आपण करू ना, त्यालाच म्हणतात अभ्यास. असा जेव्हा अभ्यास करायला लागू ना आवडीने, म्हणून अभंग पण संतांनी रचले, आवडीने भावे
हरिनाम घेसू. आपण नाम घेतो भगवंताचं, पण आवडीने घेतो का? आवडीने घेण्याला महत्व आहे हो. आणि ती आवड कधी निर्माण होते? जेव्हा त्यातलं सुख अनुभवायला येतं ना, तेव्हा ती आवड निर्माण होते. मग जे का नेमिख देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेत. अरोचक म्हणजे नावड. म्हणजे जसं ते हळूहळू क्षणभर का होईना ते भगवंताचं सुख अनुभवायला येईल, तशी त्या भगवंताच्या सुखाची गोडी लागेल ना, तसं विषयांची नावड निर्माण होईल. मग नाही जाणार आपलं मन त्या विषयांकडे, सारखं ते मन त्या भगवंताकडेच धाव घेईल. जसं नारद देवर्षींनी धाव घेतली ना तसं. मग पुढे सांगतायत, उदाहरण दिलंय. हा एवढं सांगितल्यावर उदाहरण देत आहेत. जैसा शरद कालू रिगे आणि सरिता बोहटू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचवनी. शरद ऋतू. शरद ऋतूमध्ये नदीचं पाणी हळूहळू आटायला लागतं. तसं जेव्हा त्या भगवंताच्या सुखाची आवड लागते ना, ती सुखानुभूती मिळते ना, तेव्हा आपलं हे चित्त जे प्रपंचामध्ये अडकलेलं असतं ना, ते हळूहळू बाहेर निघतं. तिथून ओहोटायला लागतं आणि भरती कुठे येते? भगवंताकडे. प्रपंचातून ओहोटी लागते आणि भरती जाते भगवंताकडे. ते चित्त धाव घेतं भगवंताकडे. आता शरद ऋतूच का सांगितलंय? शरद ऋतू म्हणजे माहितीये, त्याला आपण सुगीचे दिवस म्हणतो शरद ऋतू म्हणजे. तेव्हा पीक चांगलं हाताशी आलेलं असतं. मशागतीचा काळ असतो. उन्हाळा संपता संपताच शेतकऱ्यांनी जमिनीची नांगरणी करून त्याच्यामध्ये बी पेरलेलं असतं. मग वर्षा ऋतू येतो, पाणी मिळतं भरपूर, मग ते बी अंकुरायला लागतं. आणि जेव्हा ते पीक उभं राहतं ना शेतामध्ये, तो असतो शरद ऋतू. त्याला सुगीचे दिवस म्हणतात. शेतकरी अतिशय आनंदी असतो, कारण जे एवढे कष्ट घेतलेले असतात ना उन्हाळ्यापासून, त्या जमिनीची नांगरणी करण्यापासून, पेरणी करण्यापासून, त्याला पाणी देण्यापासून, सगळे जे काही कष्ट घेतले असतात, ते बी खराब होऊ नये, पक्ष्यांनी ते उचलून खाऊ नये म्हणून त्याचं रक्षण केलेलं असतं. एवढं सगळं कष्ट घेऊन आता हाताशी पीक आलंय, आनंदी झालेला असतो शेतकरी. तसंच आपल्या साधनेचं असतं. सुरुवातीला त्या अध्यात्माचं बी रोवलं जातं. जिथे सुपीक अंतःकरण असतं, त्या सुपीक अंतःकरणात ते बी रोवलं जातं. कुठेतरी ऐकतो आपण, कोणत्या तरी संतांचं वचन ऐकतो, कुठेतरी प्रवचन ऐकतो, कुठेतरी कीर्तन ऐकतो, कुठेतरी सद्गुरूंच्या मुखातून वचन ऐकतो, आणि त्यातून त्या अध्यात्माचं बी रोवलं जातं आपल्या अंतःकरणात. पण त्याला सुद्धा पूर्वजन्माची पुण्याही लागते हो. बहुता सुकृतांची जोडी म्हणूनही विठ्ठल यावं. ते बी पेरलं जातं आणि मग भक्तीचा वर्षा ऋतू येतो. तो भक्तीचा पाऊस पडतो. भक्तीचा पाऊस पडला की ते जे अध्यात्माचं बी लावलंय ना आपल्या अंतःकरणात लावलं असं, ते हळूहळू अंकुरायला लागतं त्या भक्तिरूपी वर्षावात, त्या पावसात. आणि आता ती भक्ती जशी फुलत जाते, विस्तारत जाते, ते बी, ते रोप येतं. जशी साधना प्रगती पथावर जाते ना, आणि मग साधनेत जसं शेतकरी पिकाची काळजी घेतो ना, तसं आपल्या त्या अंतःकरणात जे भक्तीचं रोप लावलेलं आहे ना, त्याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. ती भक्ती तशीच आपल्या अंतःकरणात राहिली पाहिजे. त्याला विषय, विकार, वासना यांची कीड लागायला नको. क्रोध, काम, क्रोध रूपी कीटकांनी ती खायला नको, त्याचा विध्वंस व्हायला नको. म्हणून ते रोप भक्तीचं आपल्याला जोपासायचं असतं. मग ती गुरुकृपा होते. हा शरद ऋतू म्हणजे गुरुकृपा आहे. मग योग्य काळी गुरुकृपा होते आणि मग ते पीक
उभारून येतं. म्हणून ते शरद ऋतूची उपमा दिली. ज्ञानोबरांनी उगाच कुठलाही शब्द कधीच वापरला नाही. प्रत्येक शब्दाला काही ना काही हेतू आहे. मग जसे शरद ऋतूमध्ये जरी नदीचं पाणी आटतं, तसं जेव्हा आपल्या अंतःकरणात तो शरद ऋतू येतो ना, गुरुकृपा कृपी, तेव्हा पीक आलेलं आहे आता कापणीला, तेव्हा आपलं ते चित्त जे प्रपंचात असतं ना, ते निघतं बाहेर. जसं नदीचं पाणी आटतं ना, तसं प्रपंचातलं चित्त आटवून जातं. मग पुढे उदाहरण दिलंय, मग पुनवे हुनी जैसे शशीबिंब दिसे दिसे आरपत अवसे नाहीची होय. आता आपण अनुभवतोय, पौर्णिमा होऊन गेली. पौर्णिमा झाली की शशीबिंब म्हणजे चंद्राचं बिंब हळूहळू कमी 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 होत आरपत अवसे नाहीची होय. 14 तारखेला अमावस्या आहे. त्या अमावस्येला ते शशीबिंब म्हणजे चंद्रबिंब नाहीसं होतं. तसंच आपलं जे चित्त प्रपंचात गेलेलं असतं ना, ते हळूहळू हळूहळू हळू तिकडनं निघतं आणि आता प्रपंचामध्ये चित्त राहतच नाही, ते नाहीसं होऊन जातं. तैसे भोगातून निघता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीची होईल. भगवंत सांगतात, असं तुझं चित्त ना अर्जुना, त्या भोगामधून विषयांचे उपभोग जे आहेत त्यातून हळूहळू तुझं चित्त निघालं ना बाहेर, आणि मज माझी रिगता, एकीकडनं निघालं की दुसरीकडे शिरतं. प्रपंचातून निघालं आणि भगवंताच्या ठिकाणी शिरलं, रिगलं, रिगता. जसं रुक्मिणी देवी म्हणतात ना, घर रिगी झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म. रुक्मिणी देवी म्हणतात, मी शिरले भगवंताच्या घरात, घर रिगी झाले पट्टराणी, आणि त्यांची पट्टराणी झाली कारण त्या सावळ्या परब्रह्माला मी वरमाला घातली. रिगणे म्हणजे प्रवेशणे, म्हणजे विषय भोगातून निघालं, निघता चित्त मज माझी रिगता. रिगणे म्हणजे प्रवेशणे, म्हणजे आता चित्त मग अर्जुना तुझं त्या भोगांमधनं विषयांच्या उपभोगातून निघेल आणि माझ्या ठिकाणी प्रवेशेल आणि हळूहळू अर्जुना मीच होऊन जाईल. अगा अभ्यास योगू म्हणजे तो हा एकू जाणीजी येणे काही न निपजे ऐसे नाही. जो अभ्यास योग म्हणतात ना अर्जुना, तो हाच आहे आणि त्याच्यापासून मिळणार नाही असं जगात काहीच नाही. अभ्यासाने सगळं काही मिळतं, सगळं काही साध्य होतं. म्हणून अभ्यास योग हा अतिशय महत्वाचा आहे असं भगवंत सांगतात. काय काय होतं अभ्यासाने, काय काय साध्य होतो? अभ्यासाचे निवळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले. आता हा अनुभव तर आपण घेतला ना आता, अभ्यासाचे निवळे एकागती अंतराळे. अभ्यासाच्या बळावर एक जण एकाला अंतराळात चालता येतं. आता प्रत्यक्ष आपण चाललं, पण अंतराळात आपलं यान गेलं ना, चंद्रावर पाठवलं आपण यान. कशामुळे साध्य झालं त्यांना? त्या सगळे जे होते त्या सगळ्यांनी अभ्यास केला की हे यान आपल्याला चंद्रावर कसं पाठवता येईल. कितीतरी वर्ष अभ्यास केला असेल. मध्ये अपयश सुद्धा आलं, पण अपयशाने खचून गेले नाहीत. पुन्हा 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 प्रयत्न केला. का अपयश आलं? कुठे त्रुटी राहिली, ती त्रुटी शोधून काढली, ती त्रुटी दूर केली. असं करत करत ते परफेक्शन आपण म्हणतो ते साधलं गेलं आणि ते चंद्रयान 3 चंद्रावर आपलं उतरलं. इकडे वेगळ्या अर्थाने सांगितले, ते म्हटले की एकागती अंतराळामध्ये काही जणांना अभ्यासाच्या बळावर आकाशातून चालता येतं. त्याला आपण सिद्धी म्हणतो. सिद्धी म्हणजे काही विशेष नाही असं ज्ञानोबरायांना सांगायचं की जर अभ्यास केला ना वेगवेगळे विषय अध्यात्माच्या क्षेत्रात, तर एकाला अंतराळात आकाशात चालता येईल. व्याघ्र सर्प प्रांजळे केले. काही जणांना
आपल्याला वाघ, सर्प यांची भीती वाटते, पण काही जण त्या वाघ आणि सर्पावर विजय सुद्धा मिळवू शकतील, त्यांना आपल्या ताब्यात आणू शकतील. योगी चांगदेव त्यांनी विजय मिळवला होता की वाघावर बसून आले आणि सर्प हातात धरला होता. कशाने साध्य झालं? चांगदेवांना अभ्यासाने. काही जण अंतराळातून, काही योगी असतात ते अंतराळातून चालतात आणि असे अनुभव येतात. परमपूजनीय श्री गुरुजींबरोबर असताना आम्ही प्रवासात घेतले. गुरुजींच्या कृपेने असे पाहिलेत योगी अंतराळातून जाताना. चालू शकतात. प्रत्येक गोष्ट आपल्या दृष्टीला दिसेलच असं नाही. काही सूक्ष्म गोष्टी असतात की ज्या आपल्या लौकिक दृष्टीच्या पलीकडे असतात, पण गुरुकृपेमुळे, भगवंताच्या कृपेमुळे आपण ते पाहू शकतो. जशी अर्जुनाला दिव्य दृष्टी मिळाली ना आणि अर्जुन भगवंताचं ते विश्वरूप पाहू शकतात, तसं आपण हे सूक्ष्म जगतही पाहू शकतो. पण त्याच्यासाठी साधना करावी लागते, त्यालाच म्हणतात अभ्यास. असे काही योगी आकाश मार्गाने जातात, त्यांनाच खेचर म्हणतात. म्हणून ज्ञानोबरायांनी विसोबा साठी होते, तर छलक होते. मग नंतर या 4 अलौकिक भावंडांची महती कळली, श्रेष्ठता कळली, शरण आले, तेव्हा ज्ञानोबा राय त्यांना म्हणाले, सर परता खेचरा, तर मागे हो खेचरा. पण संतांचे अपशब्द त्यांनी उच्चारलेले ते सुद्धा आशीर्वाद ठरतात. सर परता खेचरा म्हणाले आणि खेचर म्हणजे आकाशगामी योगी, आणि ते विसोबा साठी विसोबा खेचर झाले म्हणजे आकाशगामी योगी झाले, आणि तेच पुढे संत नामदेवरायांचे गुरु झाले. म्हणजे संत कृपेने, गुरुकृपेने काही अशक्य नाहीये. हे सगळं अभ्यासाने होतं. अजून काय होतं अभ्यासाने? विष की आहारी पडे. एखादी व्यक्ती विष सुद्धा पचवू शकते अभ्यासाने. खरं तर एक थेंबर जरी विष आपल्या तोंडात पडलं तर आपला मृत्यू होऊ शकतो, पण काही जण विष पचवण्याचा सुद्धा अभ्यास करतात. त्याला बचनागाचं विष म्हणतात. अगदी कमी कमी मात्रेने घेतात, हळूहळू त्या विषाची सवय लागते की तो माणूस विष सुद्धा पचवू शकतो. त्याच्यासाठी तुकोबारायांचा एक अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, साधुनी बचनाग खाती तोळा तोळा. तो बचनागाचा विष तोळा तोळा, तोळा तोळा म्हणजे अतिशय कमी प्रमाणात, सूक्ष्म, थोडं थोडस खातात ते विष, सवय करतात त्या विषाची. साधुनी बचनाग खाती तोळा तोळा, आणि का ते डोळा न पाहावे, आपण ते पाहू सुद्धा शकत नाही. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका. म्हणजे जे असाध्य आहे ते सुद्धा साध्य केलं जातं. कशामुळे? अभ्यास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाच्या बळाने ते साध्य केलं जातं. काही जण समुद्रावरून चालतात, समुद्री पाय वाट जोडे, म्हणजे पाण्यावरून चालण्याची सिद्धी सुद्धा काही जणांना असते. आपल्याला असं वाटतं अशक्यच आहे, कोण चालेल समुद्रावरून, कोण चालेल आकाशातून, पण चालतात. ह्या सिद्धी आहेत आणि या अभ्यासाने मिळतात. पण त्या सिद्धीत अडकायचं नसतं, असं संत आपल्याला सांगतात. एकी वाघ ब्रह्म थोकडे. काही जण वेद मुखोद्गत करतात. वाघ ब्रह्म म्हणजे वेद मुखोद्गत करतात. कशाने अभ्यास केले? अभ्यासाने. आता कित्येक जणांची भगवद्गीता पाठ असते ना, मग शृंगेरीला जातात, मग तिथे ते म्हणून दाखवतात, शलाका परीक्षा होते आणि त्यांना त्याचं पारितोषिकही मिळतं. तर भगवद्गीता 700 श्लोक आहेत. वेद ते सुद्धा पाठ होतात. कित्येक जणांचे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तुकोबारायांची गाथा सुद्धा पाठ आहे. कित्येक जणांची ज्ञानेश्वरीच्या अध्याय पाठ आहेत. हे सगळं कशाने होतं? अभ्यासाने. म्हणून अभ्यास केल्यावर वारंवार तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं आणि कौशल्य प्राप्त करणं. नुसती पुन्हा पुन्हा करायची नाहीये. नाही तर चुकीचीच गोष्ट पुन्हा पुन्हा करू आणि म्हणून मी अभ्यास केला नाही. अभ्यास करणं म्हणजे अभ्यास करताना समजा चुका घडल्या, ते दुरुस्त करायचं, ती चूक बाजूला काढायची, पुन्हा करायचं. असं करत करत ते कौशल्य प्राप्त करणं म्हणजे अभ्यास आहे. म्हणून या अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही,
या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. म्हणून भगवंताने सांगितलं, म्हणून अर्जुना अभ्यासाला काहीच अशक्य नाही. म्हणून अर्जुना माझ्या अभ्यासानेच तू मला येऊन मिळ. म्हणून आपल्याला सुद्धा अभ्यास करायचा आहे. भगवंताशी जर एकरूप व्हायचं असेल, त्याच्याशी मिळून जायचंय, तो जो योग साधायला जायला हवा ना, भक्ती योग. योग म्हणजे युंजते, म्हणजे जोडले जाणे. आपल्याला जर भगवंताशी जोडलं जायला हवंय, त्याच्याशी एकरूप होऊन जायला हवंय, तर तो अभ्यास आपल्याला करायला हवा. अभ्यास टाळून काहीच होणार नाही, हे भगवंताने स्वतः सांगितलंय. म्हणून या ग्रंथाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तो जगायचा आहे. हा ग्रंथ नुसता अभ्यासाचा नाही आहे. अभ्यासाचा म्हणजे तो जीवनात उतरला पाहिजे. नुसता पुस्तकी अभ्यास नकोय, थिअरी नाही, प्रॅक्टिकल सुद्धा पाहिजे. तर तो अभ्यास करण्याची युक्ती, बुद्धी, शक्ती गुरुकृपेने आपल्या सर्वांना प्राप्त हो, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करून झालेली सर्व सेवा सर्व हरिभक्तांच्या चरणी अर्पण करते.